नागपूर शहरात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीचं रॅकेट उघड केलं आहे। बेलत तोरडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत 5 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। या आरोपींमध्ये सूरज उर्फ उमेश रॉय, सागर शिवदे, जितेंद्र खेरे, यशवंत राय आणि विवेक गजबिये यांचा समावेश आहे। या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी लोकांना बनावट ऑनलाईन लिंक पाठवत होते, त्यातून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवत होते आणि नंतर त्यांच्या बँक खात्यामधून पैसे काढत होते। या फसवणुकीतून मिळालेला पैसा दुबईसह इतर परदेशातील लोकांशी व्यवहार करून फिरवला जात होता। विशेष म्हणजे या व्यवहारांमुळे शासनाचा करही बुडविण्यात येत होता। या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 3 ने यशस्वीरित्या पार पाडली आहे। या ठिकाणी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध ऑनलाईन बेटिंग संदर्भात गुन्हा बेलतरोडी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। घटनास्थळावरून आरोपींनी जे मोबाईल वापरलेले आहेत किंवा जे काही सिम कार्ड वापरलेले आहेत ते सगळे ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांचे टॅब सुद्धा त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि प्राथमिकदृष्ट्या ते ऑनलाईन बेटिंग करत असल्याचं त्या मोबाईलची पाहणी केली असता आणि टॅबची पाहणी केली असता दिसून आलेलं आहे। आज त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आलेला आहे। PCR घेऊन पुढील तपास त्याच्यामध्ये करण्यात येईल। याच्यामध्ये बाकीचे काही अन्य आरोपी सुद्धा असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने तपास करून त्या सुद्धा आरोपींच्या विरोधात पुढील कारवाई करणे सुरू आहे।